पोळी किती परफेक्ट आणि मस्त झालेली आहे. तर आहेत आता आपण इथं मैद्याची पुरणपोळी करतोय. म्हणजे पाव किलो डाळीसाठी पाव किलोच मैदा घ्यायचा आहे. त्याच्यात चुटकीभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि म्हणजे मैदा मळताना किंवा पुरणपोळीसाठी पीठ तयार करताना पाणी कितपत वापरायचं पहिल्यांदा हे भिजवून घ्यायचं आहे. तर बरोबर अर्धा ग्लास आपल्या इथं पीठ मळण्यासाठी गेलेला आहे. एखादा चमचा कमी न जास्त लागू शकतो. एक पळी तेल टाकून घेतलेला आहे. जास्त तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही. आता जसं जसं पीठ मळू आपण, हे बघा जसं की आपण ब्रेड तयार करताना पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 ते 12 मिनिट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. लत असेल अशाच प्रकारे हे पीठ आपल्याला पाहिजे. तर एखादं भांडं घ्यायचं जेणेकरून त्याला झाकण पाक बसेल. याच्यामध्ये पाव पळी तेल टाकले. ह्या पिठाला पूर्ण तेल लावायचं. म्हणजे याला आता आपण इथं हे 2 तासासाठी पीठ असंच ठेवून देणार आहोत. म्हणजे आपलं पीठ छान मुरलं जातं आणि